कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार आदरणीय रोहितदादा पवार यांचा आज वाढदिवस आहे। तो वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रात आज साजरा होत आहे। या आमदाराबद्दल सांगायचं झालं तर युवा नेतृत्व म्हटलं जातं, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं भविष्य म्हटलं जातं, सामान्य गोरगरीब जनतेचा कष्टकऱ्यांचा आधार म्हटलं जातं आणि त्याचबरोबर तिला प्रत्येक समाजाच्या शेवटच्या थरापर्यंत जो व्यक्ती पोहोचलेला आहे असं व्यक्तिमत्व लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार यांना म्हटलं जातं। त्याचं एक तुम्हाला जिवंत उदाहरण देतो। मी मुक्काम पोस्ट राजुरी, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य असताना मागील 10 वर्षापासून राजुरी दलित वस्तीमध्ये एक 15 गुंठे जागा असणारी जागा होती आणि त्या जागेवरती स्मशानभूमी मंजूर व्हावी म्हणून महाराष्ट्राचे मंत्री वगैरे जे पण काही राहिले असतील, असे जे पण काही सदस्य असतील त्यांच्याकडे मी अनेक वेळा पाठपुरावा पण केला होता आणि अनेक वेळा मागणी केली होती की आमच्या समाजाचे पावसामध्ये खूप हाल होतात, आम्हाला स्मशानभूमीची खूप गरज आहे आणि समाजातील विविध प्रश्नसुद्धा मी भरपूर वेळेस मांडले होते। परंतु ते पत्र कधी बघितलं गेलं होतं का नव्हतं माहिती नाही। परंतु 2019-18 साली रोहितदादा पवार या विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले आणि आमदार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी मी पूर्ण ताकदीने पाठपुरवठा केला आणि आदरणीय रोहितदादा पवार यांनी अवघ्या 6 महिन्यामध्ये 10 लाख रुपये त्या स्मशानभूमीसाठी मंजूर केले। एवढंच नाही तर आमच्या गावातील जे देवस्थान आहे त्या देवस्थानासमोर 10 लाख रुपये ब्लॉकसाठी आणि रेणुका माता मंदिरसाठी आश्वासन दिलं दादांनी की पुढच्या 3 महिन्यामध्ये मी तुम्हाला तिथं सभामंडपची सोय करून देईल। राजुरीमध्ये कमीत कमी 1 ते 2 करोडपेक्षा जास्त निधी आमदार रोहितदादा पवारांनी दिला। ज्या गावातून मतदान झाले त्या गावालाही निधी तेवढाच दिला जातो, ज्या गावातून मतदान नाही झाले त्या गावालाही तेवढाच निधी दिला जातो। आमदार रोहितदादा पवारांच्या माध्यमातून जे पण गोरगरीब कष्टकरी लोकांच्या घरी त्यांची समजा आधार गेला असेल किंवा लहान लहान मुलं असतील, त्यांचे वडील वारले असतील, अशा लोकांना सुद्धा रोहितदादा पवारांच्या बारामती ॲग्रोमध्ये, बारामतीच्या शिक्षण संस्थेमध्ये त्यांना शिक्षणाची सोय केली जाते, त्यांचा पूर्ण खर्च उचलला जातो, त्यांना पूर्ण शिक्षणाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती घेतली जाते। इतका मोठा दिलदार मनाचा हा व्यक्ती आहे। सामान्य माणसांमध्ये बसतो, सामान्य माणसांमध्ये उठतो, सामान्य माणसाला कुठेतरी आपला वाटतो। तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असू द्या हा माणूस तत्पर असतो, डायरेक्ट अधिकाऱ्यांना फोन करतो, डायरेक्ट अधिकाऱ्यांना प्रश्न विचारून जाब विचारण्याची धमक या आमदारामध्ये आहे आणि असा आमदार कर्जत जामखेडला मिळाला आहे की आपल्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे। असे खूप मोठे अनुभव आहेत ज्यामध्ये रोहितदादा पवार हे खरंच लोकप्रिय असल्याची जाणीव आपल्याला होते। अशा या लोकनेत्याला, महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्र्याला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा।